हा 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 ए पोचले बापरे बापरे काय ह्या बारीक बारीक गल्ल्या ग हो कशी बशी एका गल्लीतून बाहेर पडले मी नाही म्हणजे काय झालं ऍक्च्युली हा चल ठेवते एक्सक्यूज मी खाद्य नैवेद्य हेच बरोबर चला एक प्लेट साबुदाणा वडा आणि एक थालपीठ मी काय वेटर वाटतो का तुम्हाला बघा ना कपडे बघा ना सॉरी त्यांच्या चेहऱ्याने वाटत असेल कदाचित पण अरे सॉरी वेटर आहे मी पण त्या अँगलने नाही वेटिंगला बसलो ना त्या अँगलने वेटर मी पण जेवायला आलो अच्छा येस ओके पण मग तुम्ही असे बाहेर का बसलाय प्राजक्ताची वाट बघतोय काय म्हणजे मी पण नंबर आहे थांबायला लागणार ना वेटिंग आहे ना नंबर तुम्हाला माहितीये का मुंबईतलं फेमस हॉटेल आहे हे बेस्ट आणि उपवास असेल ना तर प्रचंड गर्दी असते त्यामुळे जरा वेटिंगला ऍक्च्युली हो म्हणूनच मी इथे आले मला खूप जणांनी सांगितलं की हे खूप फेमस हॉटेल आहे खाद्य नैवेद्य खूप चांगले चांगले पदार्थ मिळतात म्हणून इथपर्यंत आले म्हटलं बाई ग जाण्यापूर्वी खाऊन घ्यावं मी इथली नाहीये अच्छा मी खूप लांबून आले US उल्हासनगर तुम्ही राहता नाही तुम्ही US बोललात ना ते उल्हासनगर नाही एक मिनिट तसं US म्हणजे ते उल्हासनगर नाही US म्हणजे अंबरनाथ US म्हणजे अमेरिका अमेरिका येस म्हणजे अमेरिकेवरून फ्लाईट पकडून खात जेवायला इकडे आला तुम्ही नाही एवढं नाही म्हणजे नाही तेवढ्यासाठी नाही फक्त हेच म्हणतो एवढं कुठे पेमेंट आहे तुम्हाला बरोबर नाही असं वाटतं किती खाद्य म्हणजे खाण्यासाठी किती नाही फक्त तेवढ्यासाठी नाही ऍक्च्युली 1 महिना झाला मी इंडियात आली आहे मी अमेरिकेत असते मग सगळ्या नातेवाईकांनी वगैरे सांगितलं की खूप फेमस हॉटेल आहे म्हणून म्हटलं चला इकडे खाऊन जावं आणि आज कसा माझा उपास पण आहे आता ही अफवा कोणी पसरवली काय म्हणाल नाही म्हणजे तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही उपवास करत असाल तर म्हणजे काय म्हणजे अमेरिकेत राहता अमेरिकेचे लोक उपवास करतात असं वाटत नाही का नाही करणार रिलीजन एक पडतं ना आणि अमेरिका काय इंडिया काय शेवटी देव असतो बाबा आज पण देव तोच आहे आणि आज संकष्टी आज कसं गणपती बाप्पा मोरया ते उपवास सोडताना बोला तुम्ही काय म्हणजे त्यावेळी बोललेलं चांगलं नाही का नंबर तर घ्या सकाराम हॅलो सखाराम अरे विचार साहेब आज परत म्हणजे काय रोज रेग्युलर यावं लागतं मस्त जेवण असतं बापरे तुमची ओळख आहे हो म्हणजे काय रेग्युलर येतो मी मॅडम अरे हो मॅडम मेनू कार्ड घ्या ओह थँक्यू वाव मस्त काय या इकडे दादा हे मेनू लिहून घ्या हा बोला ना हे बघा लिहून घ्या ना बोला ना हे बघा लिहून घ्या ना नाही हो त्याची मेमरी सॉलिड आहे तुम्ही बिंदास बोला ते अच्छा ओके हा घ्या हे बघा लिहून घ्या 2 प्लेट साबुदाणा खिचडी 2 प्लेट साबुदाणा वडा 1 उपासाची मिसळ आणि 2 पियुष आणि 1 काकडीची कोशिंबीर मॅडम हे पार्सल आहे की आता खाणार इथे आता खाणार बाकीची फॅमिली कुठे नाही एवढं सगळं कोणी नाही मी एकटीच आहे आज तुम्ही खाणार हो मस्त काय मॅम म्हणजे मस्त अजून काही लागलं तर मी सांगेन हा मॅडम थोडं थांबावं लागेल गर्दी आहे ना थोडा वेळ थांबावं लागेल अच्छा मी काउंट आहे नंबर दे ना मॅडम नाव सांगा नाव विशाखा सुभेदार मेमरी शार्प आहे हे काय करता तुम्ही असं ते मी टाईप करतोय अच्छा विशाखा सुभेदार टेबल फॉर 4 काय म्हणालात तुम्ही मॅडम काय म्हणाला मनावर घेऊ नका ते कसं आमच्या इथले टेबल छोटे आहेत ना म्हणून मी तसं बोललो हा मॅडम लक्षात ठेवा तुमचा नंबर 25वा आहे बरं बापरे 25 खूप वेळ लागलो मॅडम फार एवढा वेळ लागणार पण तुम्ही तो ऑर्डर पण लिहून घेतलीत कसं आहे मॅडम मी आता ऑर्डर घेतली तुम्ही 8 टेबलवर लगेच आलात ना की लगेच तुमचा मेनू तयार असेल हा आणि लक्षात ठेवा 20वा नंबर चालू आहे त्यानंतर 78 नंबरला निळकंठ पवार 93 नंबरला फर्नांडिस आहे त्यानंतर बोलत होतो ऐका ना हे काय बोलून गेलं हे म्हणजे 20 नंबर 21 22 काय आलंच नाही डायरेक्ट 78 वेगळं काहीतरी नाही हे भयंकर खूप वेळ लागेल मला एकतर मला खूप भूक लागलेली उपास आहे ना त्याच्यामुळे आणि इथे जेवायचं म्हणून मी काय सकाळपासून फक्त वेफर्सच खाऊन आले बाकी काही खाल्लेलंच नाही मी असं झालं एक मिनिट मी जरा आजूबाजूला बघते काय आहे का कठीण आहे खूप वेळ लागेल हॅलो नाही ते खाद्य नैवेद्यमध्ये आलो मी हो नाही रे आजूबाजूला कुठे जातच नाही मी खायला बकवास रे खाद्य नैवेद्य म्हणजे बाप प्रश्न अरे मोदक म्हणजे कहर तांदळाचं असं मस्त पीठ काय पारी वाढलेलं असते माहिती त्याची मस्त त्यात खोबऱ्याचं असं मस्त सारण भरलेलं असतं यार वर तुपाची धार क्या बाद आहे यार
सुपर. नाही हा म्हणजे वेटिंग असतं रे, काय करणार. पण जेवण अप्रतिम. हो मी इथेच जेवून जाणार आहे. येस येस ठीक आहे या. कधी नंबर येतोय. एवढं छान असतं जेवण. अरे प्रश्नच नाही हो. मस्त जेवण असतं. आणि मोदक. मोदक तुम्हाला सांगतो मॅडम, म्हणजे तोंडात ठेवला ना विरघळतो मोदक. हो मोदक असतो आयुष्यात. आणि उपवासाच्या दिवशी तर इथेच जेवा माणसाने. वा मस्त. खूप खूप वेळ लागतो पण बापरे. क्वालिटी म्हटलं थोडा वेळ ऍक्च्युली हो खूप वेळ लागतो. तुम्हाला सांगू का, उपवास इथे सोडावा माणसाने मस्त. आणि इथे काय माहितीये का, केळ्याच्या पानावर वाढतात. काय होतं, गरमागरम असं मोदक ते पदार्थ केळ्याच्या पानावर ठेवले ना की तो केळ्याचं सत्व त्यामध्ये उतरतं. सात्विक जेवण असतं माहितीये का, अप्रतिम. डाळिंबी उसळ म्हणजे तुम्ही एकदा खाल्लीत ना, अमेझिंग. आयुष्य मला तोंडाला पाणी सुटला. तो ते कोकम असतं त्याच्यात. कोकम 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 नसतं. मी काय बोलू तुम्हाला, आज बोट चुपत बसाल तुम्ही. आणि वांग्याचं भरीत. आणि वांग्याचं भरीत ते काय गॅसवर नाही बरोबर, चुलीत. म्हणजे काय मस्त असं पंचपक्वानाचं ताट, मुगाचा शिरा, मस्त पैकी गोड वरण, कुरड्या पापड आणि पंचामृत कॉर्नरला असतं. म्हणजे खाल्ला असं वाटतं क्या बात आहे. बापरे तुम्ही हे एवढं सगळं वर्णन करताय बापरे. सगळ्याचे पदार्थ असे डोळ्यासमोर दिसायला लागले माझ्या. थोडं थांबा, पुढ्यात पण येतील ते. 78 नंबर समीर चौगुले. 78 काय माझा नंबर आहे ना 25. मला बोलवा ना आधी. मॅडम सेलिब्रिटी आहेत ते, त्यांना घेऊन जावं लागेल. ते गेलं खड्ड्या. सेलिब्रिटी वगैरे काही नाही. चल मला घ्या त्यांच्या बरोबर. मग ते बुधवार गुरुवार सोमवार मंगळवार पार्टनर म्हणून विचार पण करू नका तुम्ही. याला काय अर्थ आहे. ऐका ना, नाही काय उद्धटपण आहे हा. एक तर मला मरणाची भूक लागली इकडे. त्यात तुम्ही हे पदार्थ नाव ऐक. दुसरं काहीतरी बघते इकडे. फार वेळ लागतो बाबा. 25वा नंबर यांचा येतच नाहीये. हे हा हे चांगलं इकडे. अरे वा हे राजविलास भोग. अरे 3 स्टार आहेत. चांगलं आहे. हा अगं नाही खाद्य नैवेद्यमध्ये आलं. काय ग. अच्छा ओके. हा मागे आपण जेवायला कुठे गेलो होतो ते हॉटेल. ओके हा राजविलास भोग. बरोबर करेक्ट करेक्ट. तुला उलट्या झाल्या होत्या, नंतर आपण पेढे वाटले होते. बरोबर. अरे सुपर माहितीये. नाही नाही तिथे कुठे जातो मारायला. मागच्या वेळी केवढं भोगलंय माहितीये ना. बेकार रे. नाही नाही इथेच जेवणार मी. डोंट वरी. तुला काय मुगाचा शिरा आणू ना. ठीक आहे आणतो आणतो. येस 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 ओके. लवकर नंबर लागला पाहिजे रे. तुम्ही आता काय म्हणालात ते राजभोग विलास बद्दल. काय उलट्या काय नाही काय नाही. तुम्ही जा ना, तुम्ही जाताय ना. नाही नाही तुम्ही आता काहीतरी म्हणत होतात ना ते राजविलास भोग बद्दल, काहीतरी उलट्या झाल्या बायकोला वगैरे. नको ऍक्च्युली आता दुसऱ्यांबद्दल वाईट कसं बोलायचं ना आपण. नाही तुम्ही जा ना, तुम्ही भूक लागली. नाही नाही ऍक्च्युली मला भूक लागली पण असं परक्या ठिकाणी मला माहिती नाही ना. आय एम न्यू इयर यु नो. त्यामुळे मला माहिती नाही तिकडचं. तर काय म्हणजे ऍक्च्युली नाही नको तुम्ही बोलत त्रास. तुम्ही जा काय प्रॉब्लेम नाही. अहो नाही पण सांगितलं तर बरं होईल. उगाच तिकडे जाऊन मला काही त्रास झाला तर यु नो. ऍक्च्युली काय जरा सांगू का, गेल्या आठवड्यात माझी पूर्ण फॅमिली तिकडे राजविलास भोगला जेवायला गेली होती. अच्छा ओके. 3 स्टार. तुम्ही आता ते वाचलं आहे ना. तेच बघून आम्ही सगळे गेलो होतो मस्त जेवायला. तुम्हाला सांगतो एका टेबलवर आमची फॅमिली जेवत होती. बाजूच्या टेबलवर झोरांची फॅमिली जेवत होती. म्हणजे यू मीन रिअल कॉकरोच. कॉकरोच असं केळच वाटले ना. तिकडे उंदीर असे फिरतात ना मॉलमध्ये विंडो शॉपिंग करतात जवळ. तिकडचं जेवून 4 उंदीर प्लेगने मेले. म्हणजे काय आम्ही जाताना 8 जण होतो, येताना 6 जण फक्त. मला कळलं नाही. हे बायकोने आजी ॲम्ब्युलन्स नाही आली ना. बायकोला उलटा झाला. आम्ही खुश पटकन पेढे वाटले सगळ्यांना. क्या बात आहे. आजीला पण उलटा झाला. म्हटलं आजीला उलटा झाला. पण म्हटलं तर ह्या वयात उलट्यात तिचा काही दोष नाही. आणि पेढे वाटले ते परत घेता पण येत नाही. आणि गेलेले पेढे ऑलरेडी सगळे फुकट. डॉक्टरना बोलवलं. डॉक्टर वैतागला. तू पेढे काय वाटताय, तुम्हाला कुठलं बाळ झालंय. अहो त्यांना फूड पॉइझनिंग झालंय. तेव्हा कळलं. पण ते पेढे तोपर्यंत गेले होते. जाऊ दे तो खर्च नव्हता. पण तेव्हा कळलं बंद. म्हणजे थोडक्यात काय ते राजविलास भोग चांगलं नाही. वाईट नाही पण तुम्ही जाऊ शकता. मला काय प्रॉब्लेम नाहीये. नाही मी आपलं सांगायचं काम केलं. पण काय हे माणसं आहेत म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरंच असेल तर यांनी 3 स्टार दिलेत वगैरे बरोबर नाही ना. यांच्याकडून शिकायला पाहिजे. वेडेपण आहे हा. शुद्र वेडेपण आहे. याला काय अर्थ आहे. मग लोक बिचारे जातील तिकडे आणि फसतील ना. असं जेवून याने काय लाजा पण नाही वाटत. नाही काय हायजीन वगैरे काय आहे की नाही. हायजीन ह्यांच्याकडून शिकाय म्हणा. हायजीन काय असतं पण आहे हा काय अगदीच नकोच.
पण काय हो हे कसं आहे हॉटेल? 50 वर्षाची परंपरा आहे हो. हा तसं थोडं जुनं वगैरे वाटतंय. नाही जुनं नाही, हा लुक त्याने मुद्दाम मेंटेन केलेला आहे. हो ऑथेंटिक जेवण. हो. स्वच्छता केवढी आहे इथे. ग्लोव्ज घातल्याशिवाय लोक कुठल्याच वस्तूला हात लावत नाहीत. वाव सुपर आहे हो. क्या बात, म्हणजे अपडेटेड एकदम. चांगलं आहे चांगलं आहे. मस्त सुपर. ऍक्च्युली खूप वेळ झाला हो. मी हे वेगवेगळे पदार्थ खायला आले आणि हे देतच नाही. की भूक लागली मला प्रचंड. ऍक्च्युली मला भूक लागली ना की मला अस्वस्थ व्हायला होतं. मी चिडचिड होते, अशी दात बीत चावायला लागते माहिती. आला माझा नंबर. विचार साहेब तुमचा नंबर आहे. जा. हा चला एक काम कर, ह्यांचा नंबर द्या. साहेब तुमचा नंबर आहे. असू दे हो, मी थांबेन. रेग्युलर आहे मी. मॅडम US वरून आलेले आहेत. साहेब तुमचा नंबर आहे. प्लीज. अरे नाही त्यांना भूक लागली आणि चक्कर बिकर. प्लीज थँक्यू. म्हणजे मी खरंच जाऊ? खरंच जा ना. अरे तुम्ही फारच ग्रेट आहात. अरे नाही, ठीक. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम आज जाऊन बसा, तुमच्यासाठी स्पेशल टेबल आहे. ओके थँक्यू. Thank you. 2-4 वेळा ती चालली होती, तिला कसं बसं थांबवलं मी. काय करतो इतका वेळ? तिची ऑर्डर बघितली का? हे? आपल्याकडे एवढं सामान पण नाही. एका पोराला समोर राजविलास भोग मध्ये पाठवलं, घेऊन आलो सगळं. आई शपथ, आपला चांगला कुक येईपर्यंत असं दुसऱ्यांच्या हॉटेलमध्ये मागावं लागणार. आता काय ए बाय द वे, हा वीक कसा आहे रे? ह्यो कशाला? सारखं ह्या गेटअप मध्ये लोक ओळखणार नाही. हॉटेलचं मालक म्हणून एक काम कर, हॉटेल सांभाळ. मी अभिनयाची खास भागवतो. ठीक आहे तुम्ही बाहेर थांबा, मी आत बघतो. येस. चल. हॅलो, राजविलास भोग इथे हॉटेल कुठे? का हो? माझी फॅमिली आज तिकडे जेवणार आहे. अच्छा ओके. ते समोर त्या साईडला आहे. ओके थँक्यू. हा नाही राजविलास मध्ये कुठे आपण जायचं? मागच्या वेळा तुला उलट्या झाल्या होत्या. म्हणजे काय उंदरी बिंदरी किती फिरत असतं तिकडे. नाही आपण खाद्य नैवेद्यामध्ये जेवू. उलट्या एक्सक्यूज मी, खराब आहे हॉटेल ते? वाईट कसं बोलणार त्याच्याबद्दल? तुम्हीचा काय प्रॉब्लेम नाहीये. नाही आपण खाद्य नैवेद्यामध्ये जेवू.